नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, झी मराठी म्हटल्यानंतर दर्जेदार मालिका आणि झी हे समीकरणच होऊन गेलेलं आहे आणि आपण 25 वर्षांपेक्षा जास्त काळ या वाहिनीवर प्रेम करतो आहे. आज आम्ही आलो आहे सोनगावामध्ये. देवमाणूसमधला अध्याय आपल्यासमोर येणार आहे 2 जूनपासून आणि त्यानिमित्ताने सुप्रसिद्ध अभिनेते माधव अभ्यंकर यांच्याशी आपण संवाद साधतो आहे. नमस्कार माधवजी. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. आणि मला विचारायचं आहे की देवमाणूसमधला अध्याय यामधली तुमची जी भूमिका आहे त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. याच्यामध्ये मी एक पैलवान आहे. म्हणजे आता कुस्त्या खेळत नाही तो, पण एकेकाळी अनेक कुस्त्यांचे फड त्यांनी गाजवलेत असं त्याच्या बोलण्यात तरी येत असतं. आणि हिम्मतराव देशमुख असं त्याचं नाव आहे. आणि हा गोपाळ म्हणजे आपल्या देवमाणूस जो आहे त्याचा बाप आहे मी. आणि त्याला 2 बायका आहेत. तो जरा असा रगेल आणि कलंदर किंवा अशी बरीच विशेषणं त्याला देता येतील असा तो एक माणूस आहे. आणि खिशात नाही आणा पण मला बाजीराव म्हणा वगैरे अशा पद्धतीचा पण तो आहे. पण तो अतिशय गोष्टी फुगवून दाखवतो आहे, सगळं करतो आहे. असं एक वेगळं जरा कॅरेक्टर आहे. ते असं कॅरेक्टर मी प्ले करतो ह्याच्यामध्ये. मुळात झी मराठीचं आणि तुमचं नातं हे सुद्धा अनेक वर्षांपासूनचं आहे. त्याविषयी सुद्धा सांगा. कळत नकळत ही माझी पहिली मालिका झी बरोबरची. आणि त्याच्यानंतर रात्रीच खेळ चाले हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. त्या मालिकेने एक वेगळाच इतिहास घडवला. आणि आता देवमाणूस पुन्हा मधला अध्याय या निमित्ताने माझं झीशी असं कनेक्ट आहेच वर्षानुवर्ष. त्यामुळे झी बरोबर काम करतानाच एक आनंद वेगळा असतो, एक उत्साह वेगळा असतो. मुंबई पुण्यापासून दूर आपण अशा सोनगावात आलेलो आहे. 12 मेपासून तुमचं शूटिंग सुरू झालेलं आहे. तर सेटवरती जे वातावरण असतं तर त्या वातावरणाविषयी, त्यातल्या गमती जमती, लंचला आपण एकत्र बसतो त्यावेळेची गंमत जमत असं काही सांगा ना. खरं म्हणजे ग्रामीण भागात म्हणजे मुंबई सोडून इतर भागात काम करताना जास्त मजा वाटते. मला तर ते जास्त आवडतं. कारण इथं माणसं एकमेकांच्या जवळ असतात खरं म्हटलं तर. आणि परत राहायला आम्ही एकत्रच असतो. एकाच ठिकाणी कुठेतरी आम्हाला आमची व्यवस्था केलेली असते. त्यामुळे बघायला गेलं तर 24 तास आम्ही एकत्रच असतो असं म्हणायला हरकत नाही. शूटिंग व्यतिरिक्त सुद्धा आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथे शेजारीच राहत असतो सगळे. त्याच्यामुळे तो एक वेगळाच अनुभव असतो. एक कौटुंबिक म्हणतो ना आपण, एक रिलेशन तयार होतं की कुटुंबातलीच सगळी लोकं आहेत. आणि खरं आत्ता तर बघितलं की एक 15 दिवस होत आहेत कसे बसे शूटिंग सुरू होऊन. पण आत्तापासूनच एक एकोपा म्हणा किंवा एक जिन्सीपणा जो म्हणतो आपण तो सगळ्या लोकांमध्ये तयार झाला. आणि फक्त आर्टिस्टमध्ये नसतो तो सगळ्या टेक्निकल स्टाफमध्येही असतो. आमच्या स्पॉट बॉयपासून सगळ्या कॅमेरामॅनपर्यंत सगळ्यांमध्ये तो असतो. आणि तीच एक वेगळी गंमत असते. कारण ते एक टॉनिक असतं खरं म्हणजे. एकमेकांना समजून घेणं हा एक त्यातला भाग असतो. अभिनयाव्यतिरिक्त सुद्धा या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. त्याच्यातच जास्त मजा असते. म्हणजे कुटुंब तयार होतं, मालिकेतलं एक वेगळं कुटुंब तयार होतं. आणि खरोखरच देवमाणूसमधला अध्याय यामध्ये आपल्याला उत्सुकता आहे की काय घडणार आहे. तेव्हा 2 जूनपासून नक्की बघा देवमाणूसमधला अध्याय. आपण लोकांना सांगूया, प्रेक्षकांना सांगूया की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.